गुड मॉर्निंग. आणि आजचा दिवस आहे चौथा आणि आम्ही आता जस्ट कॉफी पिली आणि दिवसाची सुरुवात तर माझी रिद्धूच्या रिद्धूच्या टिफिन पासून होते. आज मी त्याला उपमा देणार आहे आणि मी तर फक्त कॉफी पिली आहे आणि आता पटकन रेडी होऊन लगेच जिमला जायचंय. आम्ही झालं रेडी जिम साठी आणि रिद्धूला पण शाळेत सोडवतो आणि तसंच आम्ही जिमला जातो. चल. असं बोल, गुड मॉर्निंग टीचर. जा. हा चल तू चल, गुड मॉर्निंग बोल बाळा. काय भाभी म्हण. हे काय आहे. वर्कआउट करून आलो, फ्रेश झालो आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफिसला यांना जायचंय, त्यामुळे एकदम पटापट असं मी टिफिन बनवला. टिफिन जास्त काही नाही, सिंपल अंडी, थोडासा उपमा बनवला होता आणि बाकीचं फ्रूट, ड्रॅगन फ्रूट. आता मी थोडा उपमा खाणार आहे. मी सकाळी फक्त कॉफी पिलेली होती खूप आणि आज खूप जास्त वर्कआउट झाल्यामुळे आज एकदम थकवा आला. अजून घरातले कामं राहिले, रिद्धूला आणायला जायचं आहे. पण आता त्याच्या आधी मी ना बॉईल अंडे करायला ठेवलेत. 3 अंडी ते खाणार आहे, थोडंसं फ्रूट खाईल आणि मग रिद्धूला घेऊन आल्यावर मग थोडंसं उपमा खाईल. चला मी चालली. रिद्धूची स्कूल आता सुटेल 12 वाजता. मी त्याला घ्यायला चालली आहे आणि मी आज उपमा बनवला होता टिफिनसाठी. मला खूप भूक लागली होती आज, प्रोटीन पावडर वगैरे खायची एनर्जीच नव्हती. उपमा खाल्ला. तर उपमा खाल्ल्यानंतर 1-2 तासाने मी अंडी खाते, कारण माझे राहिले होते अंडे खायचे. 3 अंडी खाते आणि त्याच्यासोबत मी हा पेरी पेरी मसाला आहे. रिद्धूला खूप पोहे आवडतात. रिद्धू स्कूलमधून आला, आई मला पोहे खायची, मग त्याची पोहे आणि मी अंडी खाणार आहे माझे. हा ना बेबी, तुला आवडता अंडा? तुला अंडा? हां, अंडा पण खायचा तुला? तर अंडीचं आमलेट खाल्लं होतं आणि आता खाते मी बनाना. आणि आता थोडंसं पावसाचं वातावरण झालंय. हा डाएट सोडून मी मध्ये मध्ये काकडी खाते, गाजर खाते, सॅलड खाते, कारण किंवा मग एखादं सीजनल फूड असेल ते एखादं खायचं आणि पाणी भरपूर प्यायचं, कारण तुमच्या पोटामध्ये फायबर पण गेलं पाहिजे, थोडंसं पचनशक्ती वाढते त्याच्याने. आणि मला लेडीजला एकच सांगणं आहे की तुम्हाला जिम वगैरेला जर बिलकुल आयडिया नसेल, जमत नसेल, तर तुम्ही 6-7 किलोमीटर तर चालू शकता. त्याला काही नॉलेजची गरज नाही, फक्त वॉकिंग करायची. आणि असंच माझे अजून दिवस काही भरपूर 1-2 महिन्यामध्ये अजून चेंजेस होतील वर्कआउटमध्ये, डाएटमध्ये. तर तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल. हा मस्त आता किती 5-5:30 झालेत आणि एकदम छान असं मी आता कॉफी घेते आणि कॉफी खूप एनर्जेटिक असते. आता मी कॉफी ही जर एवढं कॉफी पिली तर मला डायरेक्ट 8-8:30ला भूक लागेल. आणि सकाळी पण मी अशी व्यक्ती आहे की जी मला सकाळी उठल्या उठल्या खूप लवकर भूक लागते, म्हणजे मला उठल्या उठल्या चक्कर येतं, काहीतरी खायला पाहिजे. अशा व्यक्तीस पण कॉफीमुळं माझं असं झालं आहे की मी सकाळी खात नाही, फक्त कॉफी पिऊन जिमला जाते, तरी पण एवढं वर्कआउट करते. नाहीतर माझं असं आहे की मी जर कॉफी वगैरे घेतली नाही समजा, तर मला इतकं भूक लागते उठल्या उठल्या, असं वाटतं की लगेच काहीतरी खायला पाहिजे. तर तुम्हाला पण भूक कंट्रोल करायची आहे, म्हणजे सकाळी एकदम जास्त लगेच खायचं नाही, कारण वेट लॉससाठी थोडंसं पोटाला मारा द्यावा लागतो. आणि तरी पण तुम्हाला एनर्जेटिक फील करायचं आहे, तुम्हाला वॉकिंग करायची तर तुम्ही कॉफी प्या. काय बाळा, हे दे ना याच्यामध्ये टाक, त्याच्यामध्ये राहू दे, काय प्रॉब्लेम आहे. हां ठीक आहे, ओके. तर हे ऑफिसवरून येताना हे एक फळ घेऊन आले, हे बघा. याचं नाव तर मला पण नाही माहिती, पण सेम लिची, सेम दिसायला, टेस्टला. हे बघा, फोडल्यानंतर हे असं आहे, हे बघा, हे असं आहे दिसायला. माझा डिनरचा प्लॅन आहे. हे मी चिकन आणलंय आणि ह्या चिकनमध्ये मी सगळे जे हाडं आहेत ते काढलेत आणि फक्त जे खिमा टाईप आता मी हे मिक्सरमध्ये दळणार आहे. याच्यामध्ये आता बघू आहे, ह्याच्यामध्ये मी ही जी आलं लसूणची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, ह्याच्यामध्ये मी हे सगळं दळणार आहे आणि याच्यामध्ये मी परत 2 अंडी टाकेल. हे मी चिकन आणि आलं लसूणाची पेस्ट आणि कोथिंबीर असं मिक्सरमध्ये दळून घेतलंय. आता याच्यामध्ये मी टाकते अंडी. हे बघा, मी या 2 अंडा असं त्याच्यामध्ये फोडून टाकते आता.
म्हणजे एक छान असं मला थालीपीठ टाईप बनवता येईल तव्यावर, एक बाइंडिंग बसेल त्याला. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं काश्मीरी लाल मिर्च. डन. हे बघा, तर मी मस्त असं मिक्स करून घेते. तिची चिकनचं हे बनवलं होतं ते मी टाकले आता तव्यावर. हे बघा, मी फर्स्ट टाइम बनवलं. याच्यामध्ये फक्त चिकन आणि अंडा आहे. जेव्हा मी फ्लिप केलं तेव्हा किती सुंदर दिसतंय बघा, खायला पण मस्त लागेल. तर मी प्लेटमध्ये घेतलंय. हे बघा, आधी खाऊन बघते. अरे बापरे, एकदम भारी लागते. हे बघा, एकदम ऑसम. खरंच करून बघा, एकदम हाय प्रोटीनची लाईफ. आजसाठी इतकाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. आम्ही पण जेवण करतो. बाय.